नमस्कार मंडळी. मी तुम्हाला एक क्रेडिटबद्दल माहिती सांगणार आहे. क्रेडिट तुमच्या जीवनामध्ये किती अनमोल गोष्ट आहे याबद्दल पुढील उदाहरणासहित मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे. तर एका नगरीमध्ये एक दिलदार सावकार राहत होता आणि तो कुणीही त्याच्या घरी जर आलं तर त्याला खाली हाताने कधीही पाठवायचं नाही. आणि त्याच गावामध्ये एक दामोदर नावाची व्यक्ती राहत होती आणि ती अशी होती की प्रत्येकाकडून उधारी घ्यायची, प्रत्येकाकडून पैसे घ्यायचे, प्रत्येक व्यक्तीकडून एखादं उसने पैसे घ्यायचे आणि परत करायचेच नाही. आणि त्या दामोदरनं या सावकाराकडून पण पैसे घेतले होते आणि परत मग तो त्या सावकाराकडे पैसे मागण्यासाठी जात असतो. तर मग सावकाराला ते माहीत होतं की याला आपण पैसे दिलेले, परंतु तो दामोदर त्या सावकाराकडे गेला आणि त्याने 5,000 रुपयाची मागणी केली. तर ते दिलदार सावकार म्हटले, ठीक आहे, मी तुला 5,000 रुपये देतो, परंतु माझी एक अट आहे. तर ती तू जर केली पूर्ण तर मी तुला 5,000 रुपये देतो. तर मग सावकार म्हणले, माझ्या परसबागेमध्ये एक रोपटं आहे, ते सुकलेलं आहे, ते तुझ्या घरी ने आणि त्याला पाणी घालत बस, म्हणजे त्याला पाणी घाल आणि मोठं कर. तर ते दामोदर म्हटला की ठीक आहे सावकार, मी ते रोपटं नेतो, पण मला 5,000 रुपये द्या. सावकाराने त्याला 5,000 रुपये दिले आणि ते रोपटं घरी नेलं. दामोदरनं ते रोपट्याला खड्डा खांदला आणि खड्डा खांदल्याच्यानंतर त्याला रोज पाणी घालायचा. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने असे दिवस निघून गेले. आणि हा सावकार गावात दिसला, कुठं जर दिसला तर दामोदर त्याला त्याच्या बाजूनं जायचा, त्याच्या समोरून आला तर त्याला दिसायचा नाही. आणि कुठं जरी भेटायचं असेल तर भरपूर माणसामध्ये त्याला ते भेटायचं, म्हणजे सावकारांना आपल्याला पैसे मागितले नाही पाहिजे. मग एक दिवस सावकार त्याच्या घरी जातात आणि घरी गेल्याच्यानंतर हा दामोदरला प्रश्न पडतो की सावकार आता पैसे मागायलाच आलेले आहे. परंतु ते पैसे मागायला नव्हते आले, त्याला एक सीख देण्यासाठी त्यांच्या घरी गेले दामोदरच्या. तर ते म्हटले, अरे दामोदर, मी तुला पैसे मागायला आलो नाही, परंतु तू काय कर की तुला मी जे रोपटं दिलं होतं तर ते रोपटं तू कुठे आहे ते मला सांग. मग रोपटं दिल्याच्यानंतर ते काय झालं की ते दामोदर म्हटला, ते 2-3 महिन्यापूर्वी ते सुकून गेलं म्हणे, त्याचं पूर्ण नष्ट झालं ते. आणि नष्ट झाल्याच्यानंतर त्याचं काही अस्तित्वच राहिलं नाही. तर ठीक आहे म्हटले, मग तुला यातून काही लक्षात येतं का? सावकार म्हटले. तर ते म्हणे दामोदर म्हटला, नाही, मला यातून काही लक्षात येत नाही. सावकार म्हटले की रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचे भाऊ किंवा कोणी जरी असतील तर तुला हे कोणी कामी येणार नाहीत, फक्त संकटकाळी तुला फक्त तुझं क्रेडिटच कामी येणार आहे. तर तू याच्यातून ह्या सुकलेलं रोपटं तुला मी याच्यासाठी दिलं होतं की ज्या वेळेस आपण त्या सुकलेल्या झाडाला जर आपण पाणी घातलं त्याचं अस्तित्व राहत नाही, तशा प्रकारे क्रेडिट ही एक अनमोल अशी गोष्ट आहे जीवनामध्ये. त्याला तू स्वतःच्या हाताने स्वतःच पायावर कुऱ्हाडी घेतलीस तर तू ते नष्ट झालास, म्हणजे तू विश्वास नष्ट केलास तशा पद्धतीने. आणि क्रेडिट ही अशी गोष्ट आहे की जिवंत झाडासारखी असते. ते कधीही तुला प्रसंगाच्या वेळी, संकट काळाच्या वेळी तुला ती कधीही कामी येणार आहे. तर यातून तुम्हाला काय बोध झाला तुम्ही मला सांगू शकता. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.